नमस्कार. मी सुवर्णा पंडू पवार, उपशिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आर्वी. आज अभिवाचनासाठी मी एक छानशी गोष्ट तुमच्यापुढे सादर करणार आहे. गोष्टीचं नाव आहे मुक्या प्राण्यांची माया. मुक्या प्राण्यांची माया. चला तर गोष्ट ऐकूया. वीज गेल्यानं सर्वत्र अंधारच अंधार होता. ढगांचा गडगडाट, विजेचा कडकडाट कानठळ्या बसवत होता. कंदिलाच्या उजेडात विश्वासचे आई आणि बाबा त्याची वाट पाहत बसले होते. रात्र बरीच झाली होती, अजून विश्वास आला नव्हता. बाहेर धो धो पाऊस कोसळत होता. दोघंही काळजीत बसली होती. मध्येच वाऱ्याने दार वाजलं की ते पटकन चावल घ्यायचे. विश्वासच्या काळजीनं त्यांच्या मनात भीतीचं काहूर उठलं होतं. सगळीकडे काळाकुट्ट अंधार, पण मध्येच वीज चमकली की त्या क्षणिक उजेडात दिसायचे ते पाण्याचे लोटच लोट. विश्वास त्यांचा एकुलता एक मुलगा. शेतीची त्याला फारच आवड होती. आता पेरणीचे दिवस जवळ आले होते, म्हणून विश्वास बियाणं खत आणायला लांब शहरात गेला होता. गेला तेव्हा चक्क चांगलं ऊनच पडलेलं होतं आणि संध्याकाळी बघता बघता अंधारून आलं. विश्वासनं शेतकी केंद्रातून बियाणं सेंद्रिय खतं घेतली. त्याआधी त्यानं आपल्या सोमू मंगू या लाडक्या बैलांसाठी पोळ्याची तयारी म्हणून नवी कासरं, घुंगुरमाळा, चमकीचे कागद, काय काय सामान खरेदी केलं होतं म्हणून सांगू. विश्वासला थोडा उशीर झाला. सामान आपल्या बैलगाडीत भरायचा तो विचारच करत होता. तोच बघता बघता वारं सुटलं. काळे काळे ढग सैरावैरा धावू लागले. जोरदार पावसाची सर येण्याची लक्षणं दिसू लागली. दुकानातल्या लोकांनी माल ओला होऊ नये म्हणून तो तिथंच ठेवायची त्याला परवानगी पण दिली. त्यालाही थांबायचा त्यांनी आग्रह केला, पण विश्वास मात्र हसून म्हणाला, मी शेतकऱ्याचा मुलगा. असा वाऱ्या पावसाला घाबरू लागलो तर झालंच. शिवाय आई बाबा काळजी करत असतील, जातो निघून पटकन, असं म्हणत त्यानं आपल्या बैलांना गाडीला जुंपलं सुद्धा. सोमू मंगू ही बैलजोडी अगदी दृष्ट लागण्यासारखी होती बघा. घरच्या गाईला तो सोमवारी झाला म्हणून सोमू आणि दुसऱ्या गाईला मंगळवारी झाला म्हणून मंगू. तिप्पाड बांध्याची, आळीदार शिंगाची, एकसारख्या पिंगट रंगाची ही जोडी कुणालाही आवडावी अशीच. विश्वासचा तर लहानपणापासून त्यांच्यावर फारच जीव होता. तो स्वतः वेळ मिळाला की त्यांचं चारा पाणी वाहत असे. वाऱ्याच्या वेगानं बैल धावत होते, पण ज्या गोष्टीची विश्वासला भीती वाटत होती तेच घडलं. सूर्य बुडाला तसा जास्तच अंधार झाला आणि पावसाने सुद्धा जोर धरला. आकाशात गडगडाट कडकडाट वाढतच होता. एखाद्या चिडलेल्या राक्षसानं आरडाओरडा करावा तसा निसर्ग कोपला की काय. गावाकडे जाताना ओढा लागायचा. थोड्याशा पावसानेही तो भरून जायचा. आणि आज पाहता तर काय, हा पाऊस असा. विश्वास ओढ्यापर्यंत आला तोपर्यंत ओढा खाळ 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 वाहत होता. तरी पण विश्वासला वाटलं की आपण पटकन पलीकडे निघून जाऊ. त्यानं विचार केला आणि बैलांच्या कासऱ्यांना असा झटका दिला. बैलांना इशारा समजला. ते पाण्यात सपासप पावलं उचलू लागले. पण ओढ्याच्या मध्यात येत नाही तोच एक अकराळ विकराळ पाण्याचा लोंढा मागून आला आणि त्या लोंढ्यानं बैलगाडीला प्रवाहात ओढून घेतलं की विश्वासनं मोठ्या हिमतीनं बैलाचे कासरे ताणून धरले. पण प्रवाहाला खूप ओढ होती. मुकी जनावरं पण धडपडत होती. विश्वासलाही काय करावं ते सुचना. बैलांनी मानेला हिसका दिला आणि नशिबाने गाडी झाडाच्या खोडाला अडकली. तिथेच गाडी बैल तरंगल्यासारखे पाण्यावर हेलकावे खाऊ लागली. चारी दिशांना पाण्याचं थैमान. वरून राजाचं हे अकराळ विकराळ रूप पाहून विश्वास फार घाबरून गेला. सगळीकडेच अंधार, फक्त पाण्याचा आवाज. जीव वाचवायचा तरी कसा? फक्त आपलाच नाही तर आपल्या लाडक्या सोमू आणि मंगूचाही. शेवटी बैलांना पाण्यात पोहता येतं. अंधुक उजेडातही ते आपल्या घरचा रस्ता बरोबर शोधतात हे विश्वासला माहीत होतं. म्हणूनच त्याने गाडीवर ओढवं होऊन मोठ्या कष्टानं बैलांना मोकळं केलं. भराभर कासरे त्यांच्या गळ्याभोवती लपेटले आणि दिले की सोडून. पाठीवर हात मारत म्हणाला, जा माझ्या मित्रांनो, माझी नका काळजी करू, आई बाबा वाट बघत असतील. बैल मात्र काही केल्या पुढं सरकेनात. मग विश्वासने चिडून त्यांच्या पाठीवर दणकेच दिले. शेवटी मुके प्राणीच की होते.
निघाले बिचारे पाण्याशी झुंज देत. विश्वास आता मात्र फार घाबरला होता. पाऊस थांबायचं नाव नव्हतं. क्षणाक्षणाला पाणी वाढतच. पुन्हा एकदा एक जोरदार लोंढा आला. नेमकी त्यामुळे गाडी एकदम उभीच झाली झाडाशी. विश्वासनं झटकन हाती लागलेल्या फांदीला घट्ट पकडलं आणि खोड आणि गाडी यांच्या मधल्या भागात स्वतःचा तोल सांभाळून तो उभा राहिला. तरी सारखा डगमगत होताच. पाण्याच्या प्रवाहात मध्येच काडी कचरा अजून काही बाईनू वाहतच यायचं. त्यांच्या पायाला स्पर्श झाला की भीतीने अंगावर काटाच उभा राहायचा. एकदा तरी गुळगुळीत असं काहीतरी पायावरून सरसरलं. विश्वासच्या जवळ ईश्वराची प्रार्थना करण्याशिवाय दुसरं काहीच नव्हतं. थंडीनं ओल्या अंगाची थरथर व्हायला लागली. शेवटी कसाबसा शर्ट काढून त्यानं स्वतःला फांदीशी बांधून घेतलं. फार थकला होता तो. आई बाबा सोमू मंगूला काळजी टाकून वाट बघत होते. घरी आई बाबा डोळ्यात प्राण आणून त्यांची वाट पाहत होते. एकमेकांना धीर द्यायला. तोच बैलांच्या घुंगुरमाळेचा आवाज आला. तसे ते दोघं पावसात दाराकडे धावले की अगं अगं आला आपला विश्वास. अरे कुठे आहे विश्वास? सांगा रे बैलांनो. बाबा काकुळतीनं त्या बैलांनाच विचारू लागले. बैलांना मान डोलावली. दोघंही मनात पार घाबरून गेले. मग गळ्याभोवती लपेटलेल्या कासऱ्याकडे बघतच बाबा म्हणाले, अगं बघ, घाबरू नकोस. बैलांना त्यानं आधी व्यवस्थित पाठवलंय, म्हणजे तो सुखरूपच असणार. असू दे देवा, सुखरूप असू दे, माझं लेकरू सुखरूप असू दे, असं म्हणत त्या माऊलीनं परमेश्वराला हातच जोडले. त्यांनी बैलांना आत घ्यायचा प्रयत्न केला, पण ते काही येईनात. विश्वास आल्याशिवाय नाहीच यायचं आत, असं म्हणत ती दोघं परत ओसरीत वाट बघत बसली. जसा वेळ जाऊ लागला तसा आईबाबांचा धीर सुटू लागला. पाऊस काही थांबायचं नाव घेईना. हळूहळू पाऊस कमी होऊ लागला, पण सभोवताली होता सोबतीला अंधार आणि पाण्याचा खळ 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 आवाज. बऱ्याच वेळानं लांबवरच्या देवळात घंटा वाजली आणि विश्वासला धीर वाटू लागला. हळूहळू काळोख सरू लागला. आकाश उजळू लागलं. आपण कुठे आहोत हे बघताच विश्वासला आश्चर्याचा धक्काच बसला की सभोवताली पुराचं पाणीच पाणी आणि तो एका झाडावर आधार घेऊन एकटाच उभा. बैलही सुखरूप पोचली असतील की काय, तो विचार करू लागला. ओढ्याचं पाणी जसं वेगात वाढतं तसं ते भरभर कमी पण होतं. थोडा आपण धीर धरूया. पाणी खरंच ओसरू लागलं होतं. आजूबाजूचं आता सगळं स्पष्ट दिसू लागलं होतं. काठावर आलेल्या दोघा माणसांच्या नजरेला तो पडताच त्यांनी हाकेनं त्याला धीर दिला. मोठ्या तत्परतेनं ते पोहत त्यांच्यापर्यंत आले. आपला आधार देत मोठ्या प्रयत्नानं त्याला काठीवर आणलं. त्याची सेवा शुश्रूषा केली. आकाश स्वच्छ झालं. सूर्यनारायण वरवर येत होता. विश्वासला सुद्धा आता बरं वाटू लागलं. सूर्याकडे बघत त्यानं हात जोडले. मग मदत करणाऱ्यांना सुद्धा नमस्कार केला. जवळ येऊन थांबलेल्या सायकल स्वाराला त्यानं विनंती केली. तोही त्याला भावाकडे पोहोचवून द्यायला तयार झाला. विश्वास घरी पोहोचला तेव्हा आई बाबा त्याला शोधायलाच निघाले होते. बैल मात्र अजूनही तसेच बाहेर उभे होते. विश्वासची चाहूल लागताच ते जोर जोरात मान हलवू लागले, घुंगरं वाजवू लागले. आईने विश्वासला जवळ घेतलं. तिच्या तोंडातून शब्दच फुटेनात. देवतारी त्याला कोण मारी? एवढ्या मोठ्या संकटातून आपलं लेकरू वाचलं, त्यामुळं आई बाबांना त्या मुक्या प्राण्यांना किती आनंद झाला होता म्हणून सांगू. अंगणात उन्ह उतरली, ती सुद्धा हसू लागली. नंतर मात्र विश्वासला सणकून ताप भरला. दुसऱ्या दिवशी पोळा होता. आई, माझ्या सोमू मंगूला नीट पाहुणचार कर, त्याचा हा वर्षाचा सण आहे, विश्वास म्हणाला. आईनं सुद्धा मोठ्या उत्साहानं सगळं केलं. बाबा शहरात जाऊन विश्वासने बैलांसाठी घेतलेलं सजावटीचं सामान घेऊन आले. दरवर्षी विश्वास स्वतःच्या हातानं बैलांना सजवायचा, मात्र आज हाच विश्वास अंथरुणालाच खिळून होता. बाबांनीच पूजा केली. आईनं आरती ओवाळली. नैवेद्याची पानं मोठ्या प्रेमानं बैलांसमोर ठेवली. पण बराच वेळ झाला तरी सोमू आणि मंगू त्याला काही तोंडच लावेनात. बाबांनी नमस्कार केला. आईनं पण विनवणी केली. शिंगांना वाकवून मनधरणी केली, पण नाहीच. शेवटी आई म्हणाली, विश्वास तूच ये बाबा, जरा तू उठून ये, तुझ्याशिवाय नाही घ्यायचे ते नैवेद्य. विश्वास हे सगळं बघतच होता. तो धडपडत उठून आला. त्यानं आपल्या हातांनी ताटं बैलांच्या तोंडाजवळ नेली. सोमू आणि मंगूला खूप बरं वाटलं.
घ्या माझ्या राजांनो, आलो ना मी सुखरूप. सोमू मंगूनं त्याचं बोलणं कळल्याप्रमाणे माना हलवल्या, नैवेद्याला तोंड पण लावलं. सोमू मंगूच्या डोळ्यातून अश्रूंच्या सरी वाहू लागल्या. आई आणि बाबांचे पण डोळे पाणावले. मुक्या प्राण्यांना पण कशी माया कळते असं म्हणत बाबांनी बैलांच्या पाठीवरून समाधानानं हात फिरवला. मग मित्रांनो, तुम्हाला आवडली का ही मुक्या प्राण्यांची माया ही गोष्ट? तर ही गोष्ट लिहिली होती माननीय उषा वाणी मॅडम यांनी. आपल्याला ही गोष्ट बरंच काही सांगून जाते. धन्यवाद.